नमस्कार. आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी इथं बनवलेली आहे गवारची भाजी. तर त्यासाठी इथे गवार स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे. त्यानंतर गरम पाणीमध्ये त्याला 7 ते 8 मिनटासाठी थोडंसं मीठ टाकून उकळून घेतलेली आहे. 7 ते 8 मिनटानंतर गवार बऱ्याचपैकी शिजून जाते. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये जिऱ्याची फोडणी आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे. लसूण 1 मिनिटापर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर आणि धने पावडर टाकायचे आहे. तर इथे मी लाल तिखट आणि हळद टाकल्यानंतर गवार जी शिजलेली होती ती टाकून परतून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्यामध्ये धने पावडर टाकलेले आहे. मसाले छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. आता भाजीला दाटसर आणि चव येण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. तर शेंगदाण्याचं कूट इथे मी 3 चमचेसारखं घेतलेलं आहे. घट्ट पातळ किती हवी आहे त्यानुसार कूट टाकायचं आहे. तर इथे ते सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी टाकलेलं आहे. तर इथे गरम पाणी टाकायचं जेणेकरून आपली जी भाजी आहे त्याची चव खूप छान होते आणि मेन म्हणजे तेलसुद्धा छान येतं त्याला. पाणीचं प्रमाण आपलं आवडीनुसार करायचं, कारण की इथं भाकरीसोबत बनवायची होती म्हणून मी थोडंसं पाणी पुन्हा टाकलेलं आहे. पोळीसोबत किंवा चपातीसोबत खायची असेल तर थोडी घट्ट असली तरीसुद्धा चालते आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण की शिजवताना अगदी किंचित मीठ टाकलं होतं. तर आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावायचं आहे. पूर्ण झाकण लावायचं नाही. आता 7 ते 8 मिनटानंतर भाजीला छान अशी उकड आली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. झटपट बनणारी गवारची भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी चवीला खरंच खूप छान लागते. तुम्हाला हा आजचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.